जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना। प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या, 7 ते 8 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ मोठी दुर्घटना घडली। परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यानं आगीच्या ठिणग्या उडाल्या होत्या। आगीच्या ठिणग्या उडाल्यानं रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली। आगीच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या। उड्या मारलेल्या प्रवाशांना बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उडवलं। दरम्यान या घटनेत 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुष्पक एक्सप्रेस ही प्रवाशांना घेऊन मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाकडे येत होती। जखमी प्रवाशांना पाचोऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। लोकांना वाटलं आग लागली म्हणून लोक पटापट गाडी इथं स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून बाहेर पडले। ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉईंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली, समोरून दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले। इकडच्या साईडचे लोक होते ती वाचली आहेत। आता इथं स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतंय की जवळपास 11 लोक दगावलेली आहेत। 10 लोक म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तर जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। त्या देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत। तर मंत्री गिरीश महाजन हे देखील घटनास्थळी पोहोचलेत। ही थेट दृश्य आपण इकडे पाहतोय आणि एकूणच जखमींना वैद्यकीय मदतीसंदर्भात देखील त्यांनी फोन करून सूचना दिलेल्या आहेत। तर मंत्री गिरीश महाजन प्रशासनाला काही सूचना देताना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सध्या जखमींना भरती करण्यात आलेलं आहे। 7 ते 8 जखमी प्रवाशांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। या सगळ्याची माहिती गिरीश महाजन यांनी घेतलेली आहे। वैद्यकीय यंत्रणा जी आहे ती देखील तत्परतेने सध्या 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे। खासदार स्मिता वाघ आता या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि 11 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी, या सगळ्या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अशा या अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली। मृतांचा आकडा जो आहे तो आता वाढलेला आहे। 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। खासदार स्मिता वाघ यांनी आताच काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे। तर कित्येक जण अजून जखमी आहेत। गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले असून ते प्रशासनाला या ठिकाणी काही सूचना देत आहेत। या सगळ्या घटनेचा आढावा घेत आहेत। तर गिरीश महाजन घटनास्थळी आता दाखल झालेत आणि प्रशासनाकडून या संदर्भात माहिती घेतली जाते आणि काही सूचना देखील केल्या जात आहेत। तसंच गिरीश महाजन यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा दिली आहे। देवेंद्र फडणवीसांचं या संदर्भातलं एक ट्विट देखील समोर आलेलं आहे। तर गिरीश महाजन हे सगळी याची माहिती घेत आहेत।